आज विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे आणि या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये माझ्या लोकसभेमध्ये जे काही प्रश्न होते आणि केंद्राच्या माध्यमातून काही जे प्रश्न होते त्याची निकड लावण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनामध्ये संयुक्त अशी बैठक लागली होती। याच्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की PMGP कॉलनीचा जे डिलेव्हर्ड कंडिशनमध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला होता, परंतु प्रक्रिया एकदम स्लो चालली होती आणि त्याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला आहे की 18 तारखेपर्यंत त्याचा निर्णय घेतला जाईल। टेंडर काढलेले आहेत, लोकांना दोन वर्षाचं भाडं 20,000 प्रमाणे तात्काळ देण्यात येईल। त्याच पद्धतीने PMGP कॉलनी ज्यावेळेला प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्ट आला त्यावेळेला अत्यंत निकृष्ट दर्जाची बांधली गेली होती, म्हणून ती 25 ते 28 वर्षामध्ये त्या कॉलनी ही डिलेव्हर्ड कंडिशनमध्ये झालेली आहे आणि म्हणूनच ती आता बांधताना देखील ज्या पद्धतीने सेलच्या बिल्डिंगी बांधतात त्या पद्धतीनेच बांधलं पाहिजे। म्हणजे जवळजवळ 350-400 स्क्वेअरच्या भावाने जर ते बांधलं तर त्या सेलचा जसा रेट मिळतो बांधतात त्या पद्धतीने बांधलं येईल, याच्यावरती निर्णय झाला। त्यानंतर वारसा हक्काच्या बाबतीमध्ये वाडीमध्ये म्हणजे त्या ठिकाणी येऊन ते सर्वे करून ज्यांचा वारसा हक्काच्या त्यांचं नावावरती करायचं आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जाईल। यामध्ये दुसरं आणखीन घेतलं की मयूरनगर म्हणून एक SRA आहे आरे कॉलनीच्या आतमध्ये आणि अत्यंत डिलेव्हर्ड कंडिशनमध्ये झाले, म्हणजे SRD मधलं किंवा SRA मधली झालेल्या बिल्डिंग या डिलेव्हर्ड कंडिशनमध्ये असेल त्यांना पुन्हा आता SRA मध्ये आणण्याचं काम करण्याचं आहे, त्याला देखील मान्यता दिली आहे। आणि मयूरनगरमध्ये असलेल्या 11 बिल्डिंग डिलेव्हर्ड कंडिशन ह्या त्या SRD मध्ये बांधलेल्या होत्या 1992च्या नंतर ती 95च्या अगोदर त्या SRA मध्ये घेऊन पुन्हा त्याचं डेव्हलपमेंट 300 स्क्वेअर फूट देण्याचं हे मान्य झालेलं आहे। त्यानंतर आदर्शनगर आरेच्या मध्ये असलेला एक स्लम आहे, तो जो प्रायव्हेट बिल्डर असलेला नेन्सी म्हणून आहे तो जर करत नसेल तर त्या ठिकाणी शासनाने त्यामध्ये एंट्री करून 3C आणि 3Eच्या माध्यमातून त्या ठिकाणी नोटीस लावून त्या ठिकाणी देखील आरेच्या जंगलांमध्ये प्रायव्हेट जागेमध्ये SRA करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे। आपल्या इथे मेट्रो स्टेशनला इस्कॉन आपलं मंदिर आहे आणि या मंदिराचा इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून मला लेटर मिळालं होतं की त्यांच्या ठिकाणी असलेल्या मेट्रो स्टेशनला हरे राम हरे कृष्ण अशा पद्धतीने नाव द्यावं म्हणून असं सांगण्यात आलं होतं। तेही नाव आजच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आलं। त्यांची जी डिपार्टमेंटलची बैठक होऊन त्या ठिकाणी इस्कॉन टेम्पलच्या बाजूला असलेल्या स्टेशनवरती हरे राम हरे कृष्ण इस्कॉन टेम्पल असं नाव देण्यात येईल। नवलकर मार्केट आणि अंधेरी मार्केट आपल्याला माहिती आहे अत्यंत डिलेव्हर्ड कंडिशन होतं, तर असलेल्या बाकीच्या लोकांच्या जागा म्हणजे प्रायव्हेट बिल्डर आणि महानगरपालिका नियमामध्ये बसून एकत्र त्या ठिकाणी बांधतील। नवलकर मार्केटची टेंडर ही 8 दिवसामध्ये काढलं जाईल, जेणेकरून जोगेश्वरीचा नवलकर मार्केट हा डिलेव्हर्ड कंडिशनमध्ये होता त्याचं देखील केलं आहे। पंप हाऊसपासून जे सर्व्हिस रोड आहेत मुंबई शहरातले म्हणजे उपनगरातले हे सर्व्हिस रोड देखील तात्काळ घेण्यात येईल पावसाच्या नंतर। अशा पद्धतीने देखील माझ्या इथे ओबेरॉय मॉल ते पंप हाऊस इथला देखील सर्व्हिस रोड दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड काम करण्यात येतील। त्यानंतर गोरेगावमधलं तुम्हाला माहिती असेल की नागरिक निवारा आहे ते वर्ग 2 मध्ये आहे, तो वर्ग 1 मध्ये करणं आणि वर्ग 1 मध्ये करत असताना त्यांना जो काय स्टॅम्प ड्युटी आणि शुल्क लागणार होतो ते कमी करण्याच्या बाबतीमध्ये देखील निर्णय घेण्यात आला आहे। आरेमध्ये लाईट नाही, तुम्हाला माहिती आहे आरेमध्ये रस्ते चालले आहेत पण लाईट नाही आणि बिबट्या वगैरे येतं, तर त्या ठिकाणी देखील आरेमध्ये लाईट ताबडतोब लावण्यासाठी आयुक्तांना आदेश देण्यात आले, त्यामुळे आरेच्या स्थानावरती तात्काळ लाईट देखील लागली जाईल। वन खात्यांच्या जमिनीवरती देखील बेसिक ॲम्युनिटी द्याल, त्यानंतर तुम्ही घरं द्याल किंवा हुसकावून लावाल हा प्रश्न वेगळा आहे, पण मनुष्य म्हणून वन खात्याच्या जमिनीमध्ये राहण्यात असलेली लोक आरेच्या जंगलामध्ये राहण्यात आलेली लोक यांना देखील बेसिक ॲम्युनिटी दिले पाहिजे, कारण माननीय पंतप्रधानांचा आदेश आहे की नागरिक असलेल्या लोकांना बेसिक ॲम्युनिटी देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने वन खात्याच्या जमिनीवरती लोकांना देखील पाणी आणि बाकीच्या व्यवस्था दिल्या जातील अशा पद्धतीचा निर्णय देखील करण्यात आला आहे। जोगेश्वरी गुंफेच्या इथे ज्या वेळेला 100 मीटरच्या बांधकामाचा आदेश नसताना म्हणजे कोर्टाने 2004 साली एक केस झाली होती आणि कोर्टाच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि केंद्र शासनाच्या माध्यमातूनही सांगितलं होतं की 100 मीटरच्या अंतरामध्ये आपल्याला बांधकाम करता येणार नाही, परंतु त्याच्या अगोदर 2002 साली बांधकाम चालू होती ते देखील जी लोकं होती ती वेगळी इकडे तिकडे निघून गेली होती, काही मरण पावली होती, तर अशा लोकांना देखील PFP मधून घरं दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मांडली होती। ती मागणी देखील मान्य झालेली आहे, म्हणजे 100 मीटरमध्ये असलेल्या लोकांचे डेव्हलपमेंट थांबलेल्या लोकांना त्या लोकांना देखील PFP मधून घरं दिली जातील अशा पद्धतीने गुंफेच्या आतमध्ये जे आहेत त्यांना देखील। आणखीन तिसरा निर्णय CRZच्या बाबतीमध्ये CRZ 1 मध्ये आपल्याला बांधकाम करता येत नाही, पण CRZ 2 मध्ये ज्या काय बिल्डिंग असतील म्हणजे वर्साव्याच्या बाबतीमध्ये तर त्यांना देखील आपल्या कायद्यामध्ये DCPR मध्ये आत्ताच्या 2018च्या कायदा झाला आहे
की असलेल्या बिल्डिंगला त्यांनी बांधकाम करायला परवानगी दिलेली आहे, परंतु त्याच्या बाजूला असलेल्या स्लमला दिलेलं नाही आणि केंद्राच्या अखत्यारीत असलेली ती बाब आहे। याच्यासाठी देखील केंद्राला त्यांनी पत्रव्यवहार केला आहे आणि मी देखील त्यांना केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करेन आहे। आणि त्याचप्रमाणे वायरलेस सेंटर आपल्या इथे आहे सांताक्रूजला, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे 200 बिल्डिंग्स इफेक्टेड आहे, त्यांना आत्तापर्यंत बांधकाम करायला मिळत नाही आहे, म्हणजे हजारो कुटुंब अशी बाधित आहे। याचा देखील सेंटरच्या माध्यमातून माझा पत्रव्यवहार चाललेला आहे संबंधित सेंट्रल मिनिस्टरबरोबर। मी आपलं राज्य आणि सेंटर मिनिस्ट्री यांना कोऑर्डिनेट करून एक बैठक लावली जाईल आणि त्यामध्ये तो निर्णय घेतला जाईल। असे 10-12 निर्णय आज आमचे या इथे घेण्यात आले। मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि असलेल्या सर्व अधिकारी वर्गांचे आभार मानतो। सुप्रीम कोर्टामध्ये आज एक सुनावणी झाली, त्यामध्ये शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचं यावरती आता पुन्हा एकदा ऑगस्ट आणि सप्टेंबरला जी आहे ती सुनावणी होणार आहे। मला माहित नाही, मी मीटिंगमध्ये होतो। या आधीच निकाल झालेले आहेत, या आधीच विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली, त्याच्यानंतर ठाकरे गट जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि आता पुन्हा एकदा सुनावणी जी ती सुरू झालेली आहे। पक्षाचं चिन्ह नाही पण पक्षाचं नाव आपल्यालाच मिळेल असा आशावाद सुद्धा आता काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे, याकडे तुम्ही कसं पाहताय? मी काय पाहण्याचा प्रयत्न करत नाही, मी कामाचा प्रयत्न करतो। मी माझ्या कामावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।